सोयीचा बॅलन्स संपला आहे, तर आता मला 5,000 टाकायचे त्याच्यामध्ये. बाय. हाय वगैरे मस्त. अरे गाईज इथे जॅपनीज काका आहे, ते मस्त जॅपनीज सॉन्ग म्हणतायत, पियानो वाजवत आहे. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. तर आज आम्ही संकेतची शिफ्टिंग झाली आहे. संकेत अगोदर मी जिथं राहतो शिनकेमी गावाच्या लिओ पॅलेसमध्ये तिथं राहत होतो. आता संकेतची सायतामामध्ये खावागुची इथं या लोकेशनवर शिफ्टिंग झाली, हिक्कोशी. तर आम्ही संकेतची रूम बघायला चाललो आहे. तर इकडून प्रेरणा आणि मी चाललो आहे. फर्स्ट टाइम आम्ही संकेतची नवीन रूम बघायला चाललो आहे. आणि अश्विनी जॉबला होती, अश्विनी तिकडून येणार आहे, गौरी पण तिच्या रूमकडून तिकडे येणार आहे संकेतच्या तिकडं सायतामाला. तर मस्त तिकडं जाऊ. आज सॅटर्डे, उद्या संडे, मस्त तिकडं एन्जॉय करू. तर आता आमची इथं शिनकेमी गावापासून ट्रेन येणार आहेत सायतामा खावागुची. आम्हाला पूर्ण 3 ट्रेन चेंज करायच्या आहे. तर 41 किलोमीटर आणि 1 तास 50 मिनटं लागता. गाईज आमची ट्रेन आली आता. तिथं वरती दिसतं आहे देनशागा किमास, म्हणजे ट्रेन आली आहे. ट्रेन आली आमची आता. पुढे गर्दी आहे. लेट्स सी आम्हाला जागा भेटते का नाही. ट्रेनमध्ये खूपच गर्दी दिसत आहे. आता जागा मिळणं मुश्किल आहे. गाईस पूर्ण ट्रेन भरलेली आहे, त्याच्यामुळे आम्ही उभेच आहोत. भरपूर पॅसेंजर उभेच असतात. गाईज आम्ही आता अकिहाबाराला उतरलो आहे. इथून आम्हाला ट्रेन चेंज करायची आहे. केहिंतोको लाईन फॉर ओएनो अँड ओमिया. हे बघा, हे जे 1 नंबरचे प्लॅटफॉर्म आहे तिकडे जायचं आम्हाला. ट्रेन आली हे बघा, ही ट्रेन आहे. याच्यामध्ये पण भरपूर गर्दी आहे. काहीच माझा सोयीचा बॅलन्स संपला आहे, तर आता मला 5,000 टाकायचे त्याच्यामध्ये. तर इथं हे चार्जिंग मशीन असतं स्टेशनच्या तिथं आपण टॅप करतो आणि सोयीकडे चार्ज करायचं. कार्डを動かさないでください。チャージが完了しました。 5,000 येऊन याच्यामध्ये टाकले. आता तिथं टॅप करायचं आणि बाहेर जायचं. गाईज आता खावागुची स्टेशनला आम्ही उतरलो आहे. तर इथून बस आहेत संकेतच्या रूमपर्यंत. बसने जायचं आहे 30 मिनटं. तर हे बघा, इथं खावागुची स्टेशनच्या बाहेर आहे ना, खूप छान व्ह्यू आहे. मस्त बिल्डिंग आहे, लाईट आहेत बाहेर. त्यांनी असे स्क्रीन्स लावलेले आहेत. असं इथं असं झाडं पण लावले. हे ना असं ग्राउंड, असं जमिनीवर नाही आहे, हे वरती आहे. तर इथं बघा किती मोठे झाडं लावलेत त्यांनी, पुण्याचं बनवून. तिकडे पण मस्त असं झाडं लावलं स्टेशन पुढं. खूप छान आहे तिथे. हे बघा किती छान झाडं वरती ठेवलेत त्यांनी. हे गोल्डन सायप्रसचं झाड आहेत. असे फुलांचे झाडं आहे. एवढी गर्दी असते इथं आणि ओपन असे पब्लिकमध्ये पूर्ण असे फुलं आहे, तरी या फुलांना कोणी हात लावत नाही आणि कोणी तोडतही नाही.
हे गाईज इथे जॅपनीज काका आहे ते मस्त जॅपनीज सॉन्ग म्हणत आहेत पियानो वाजवत आहे कुठून ते चेक करणार याला 240 ने गाईज आम्हाला इथं नवीन आम्हाला हे माहीत नाही ना तर एका बस ड्रायव्हरला विचारलं तर त्यांनी बस तिकडं थांबून ते आमच्यासोबत येत आहे सोडवायला आम्हाला जिकडं जायचं तिकडे घेऊन जात आहेत ते हे बघा चेक करून सांगता येत आहेジュナナ乗り場ジュナナ多いですかはいちょっと乗務員にもう一回確認してみてくださ。はいいわかりましたありがとうございますहे बघा आणि अंजून एवढे या अशी राहत्या आम्हाला माहिती नव्हतं कुठं जायचं आहे फक्त आम्ही त्यांना विचारलं की ही बस कुठून राहते तर त्यांनी पॅसेंजर बसमध्ये बसले होते तरी ते ती बस थांबवून आमच्यासाठी इकडं सोडवायला आले आणि आम्हाला करेक्ट चेक करून सांगितलं कोणती बसने जायचं आम्हाला तर एवढं मदत करतं हे जॅपनीज लय भारी येतं ते बघा ती बस आहे ना तिकडून ते बसचे ड्रायव्हर होते ते इथून असं अंडरग्राऊंड आम्हाला इथपर्यंत सोडवायला आले ते तिकडे जायचंय इथून आम्हाला आता 17 नंबरची बस धरायची आहे बाय बाय गाईज आम्ही आता बस स्टँडवर उतरलो आहे इथून 300 मीटरवर संकेतचं रूम आहे हे बघा इकडं नदी आहे शिनशिबा रिवर त्याच्या शेजारूनच लगेच ही नदीच्या खेटूनच लगेच रस्ता आहे आणि तिथंच लगेच रूम आहे ते बघा पुढे ती लिओ पॅलेस बिल्डिंग आहे ना तिथं त्याची रूम आहे मे बी तर आता जाऊ त्याच्या रूमवर गाईज आम्ही संकेतच्या लिओ पॅलेस रूमवर आलो आहे 204 हे बघा गौरी स्वयंपाक करत आहे हे बघा ही गौरी आहे गौरी स्वयंपाक करते अश्विनी आणि गौरी थोडं लवकर जवळ राहते म्हणून त्या लवकर आल्या कोण अश्विनी दमाळे अजून नाही आली ती कुठे आहे ती अजून मागे फोनवर दिलं तिथं आपल्या आधी निघाल होती आमच्या होती बस मध्ये चला यामध्ये. अश्विनी नाही आली तिचं ऑफिस लेट सुटला आज पण गौरीचं लवकर इथून जवळ 1 तासावर मग गौरी लवकर आली आम्हाला 2 तास लागले यायला 2 नाही जास्त लागले 4 दोन वाजता तास. निघाले इथून 4 वाजता गाईत संकेत पोळ्या बनवून राहिला हे बघा संकेतने लेटेस्ट नवीन पोळ्या भाजायचं का काहीतरी घेतलंय तवा हे बघा आता तो पोळ्या भाजतोय इथं टेबलवर इथं लाटायचं काम चालू आहे आणि इथं मस्त भाजायचं चालू आहे हे बघा छान मोठा तवा आहे भाजायला घे मस्त भाजायला घे भाजायला आवर पटकन आता आम्ही आलो आम्ही पण आता स्वयंपाक करतो संकेतने आमच्यासाठी बनवून ठेवल्या पोळ्या 2-3 राहिल्या त्या मी करतो आता